आता बातमी थेट लंडनमधनं येते, कारण लंडनमध्ये एका इमारतीला भीषण आग लागल्याचं समोर येते। ही 24 मजली इमारत आहे आणि आगीला आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे आपल्या सोबत आहेत। भारती, कुठे आहे ही इमारत नेमकी आणि काय स्थिती आहे आगीची आत्ताची? अश्विन, लंडन शहरातल्या पश्चिम लंडनमध्ये एका रहिवासी भागातली ग्रीनफील्ड टॉवर नावाची 24 मजली ही इमारत आहे। सगळ्या मजल्यांवर लोक राहत होते आणि आगीचं कारण जरी कळू शकलेलं नाही तरी आता ही माहिती मिळते की गेल्या 3-4 तासापासून दुसऱ्या मजल्यापासून शेवटच्या वरच्या मजल्यापर्यंत प्रत्येक मजल्याला आग लागलेली आहे आणि आता या क्षणी 40 अग्निशमनच्या गाड्या आणि 200 फायर फायटर्स मिळून ही आग विझवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र जे तिथल्या प्रत्यक्षदर्शींचे ट्विट्स पडतात आहे, माहिती पडते त्यानुसार बिल्डिंग मधनं अजूनही लोकांच्या किंचाळण्याचे आवाज येत आहेत, त्यामुळे लोक अडकलेले आहेत। मात्र ती आग वाढतच जाते आणि आपण जे दृश्य पाहतोय त्यानुसार दिसते की प्रत्येक मजल्याला आग लागलेली आहे। अशी भीषण आग अजूनही आटोक्यात आलेली नाही। भारती, जसं तू सांगतेस की आग प्रत्येक मजल्यावर पसरते, यातला प्रत्येक मजला रेसिडेन्शियल आहे का कार्यालय पण काही आहे तिकडे? आपल्याला जी माहिती मिळालेली आहे अश्विन, त्यानुसार ही पूर्णपणे रेसिडेन्शियल इमारत आहे आणि हा जो एरिया आहे लंडन मधला तो सुद्धा रहिवासीच मानला जातो आणि अशी आता शक्यता वर्तवली जाते की कुठल्याही क्षणी ही इमारत पडू शकते, कारण गेल्या 3-3.5 तासांपासून आग धुमसत असल्यामुळे एका बाजूला कल्ली आहे ती इमारत, त्यामुळे आणखीन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। भारतीय या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। 24 मजली ग्रेनफील्ड टॉवर मधली ही भीषण आग लंडन मधली आणि अग्निशमन दलाच्या 40 गाड्या या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आतमध्ये काही मंडळी अडकलेली आहेत, कारण जसं आपण आता ऐकलं की पूर्णपणे निवासी इमारत आहे, त्यामुळे अनेक कुटुंब याच्यामध्ये राहत असणार हे निश्चित, आणि त्या सगळ्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी फायर ब्रिगेडचे जवान आटोकाट प्रयत्न करत आहेत। आणि ही इमारत आग लागल्यामुळे एका बाजूला कललेली आणि ती कधी पडू शकते अशी देखील भीती आहे, त्यामुळे ही मोठी दुर्घटना वाचवण्याच्या दृष्टीने ही इमारत जर पडणार असेल तर त्याच्या आधीच सगळ्या मंडळींना बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। दुसऱ्या मजल्यापासून ही आग जी आहे ती पसरत गेली आणि शेवटच्या मजल्यापर्यंत आग पोहोचल्याची माहिती आता समोर येते। एकूण 40 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि जवळपास प्रत्येक मजल्यावर धुमसणारी आग आपल्याला दृश्यांमध्ये स्पष्ट दिसते। दृश्य पुरेशी बोलकी आहेत। आगीचं रौद्र रूप प्रत्येक मजल्यावर आपल्याला बघायला मिळते आणि इमारतीमध्ये काही जण अडकल्याची भीती व्यक्त होते। आणि ही आता ताजी दृश्य काही प्रमाणात म्हणता येईल सकाळची, जेव्हा उजाडायला लागलेलं होतं आणि आगीचे लोटच्या लोट आपण आकाशामध्ये जाताना बघतोय। 24 मजली एकूण इमारत आहे आणि ती आगीमुळे एका बाजूला कललेली आहे, त्यामुळे ती आता पडेल की काय अशी देखील भीती व्यक्त होते आणि त्यामुळे त्याच्या आधीच या सगळ्या लोकांना या इमारतीतून बाहेर काढण्यासाठी फायर ब्रिगेडचे जवान युद्ध पातळीवर प्रयत्न करतात। एकूण 200 जवान तिकडे तैनात आहेत। 40 गाड्या फायर ब्रिगेडच्या पोहोचलेल्या आहेत आणि सर्वांना बाहेर काढण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात वेगाने सुरू आहे।